मुमरा के एक छोटे मोटे फिल्म बनाने वाले बॉलीवुड और भोजपुरी निर्माता और उसके सहयोगियों को फर्जी कॉल सेंटर चलाने और महिलाओं को धोखा देने के लिए जीवन साथी .com पर फर्जी वैवाहिक प्रोफाइल बनाने के आरोप में गिरफ्तार किया गया है। अब तक 30 महिलाएं इसकी शिकार हो चुकी हैं, जिनसे अनुमानित तौर पर 1 करोड़ रुपए की ठगी हुई है। इससे अतिरिक्त एक चैटिंग वेबसाइट के माध्यम से इस्तेमाल किए गए 9 लैपटॉप और राउटर को मुमरा पुलिस स्टेशन के अधिकारियों ने जब्त कर लिया है। मुमरा पुलिस ने कुछ दिन पहले जीवनसाथी .com के माध्यम से महिलाओं को फंसाने वाले आरोपी को भोपाल से गिरफ्तार किया था, जहां पर उसने महिला के साथ 13,68,000 के करीब शादी का झांसा देकर धोखाधड़ी की थी। ठाणे पुलिस उपायुक्त सुभाष बुरसे ने बताया कि मुमरा पुलिस स्टेशन के साइबर सेल के अधिकारी प्रवीण सुरवाड़े और सांपा की टीम लगातार ऑनलाइन महिलाओं को शादी का झांसा देकर फंसाने वाले आरोपियों के खिलाफ ऑपरेशन कर रहे थे। इस दौरान एक आरोपी को भोपाल से गिरफ्तार करने के बाद उसने अपने मुख्य सूत्रधार एजाज अहमद इम्तियाज अहमद उम्र 32 वर्ष को उत्तर प्रदेश के लखनऊ से गिरफ्तार किया। उत्तर प्रदेश के लखनऊ से गिरफ्तार हुए एजाज अहमद इम्तियाज अहमद उम्र 32 वर्ष या बॉलीवुड और भोजपुरी फिल्म बनाया करता है। 1200 स्क्वायर फीट में फैले कमरे www.xoxa.com ऐप के जरिए अश्लील वीडियो और चैट्स का प्लेटफॉर्म तैयार किया गया था। त्याच्यावरती बोगस प्रोफाइल बनवलं त्यांनी फादनी आणि त्या ऍक्च्युली जो प्रोफाइल मध्ये माणूस होता तो जैद खान होता आणि ते फादच्या नावाने त्यांनी बनवलेलं होतं। कशा प्रकारे तो बायकांना फसवतो? आता हा जो जैद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे, रील स्टुडिओ आहे आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे आणि याचे जे 7 ते 8 त्यांनी वेगवेगळे प्रोफाइल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईट वरनं मुलींना लग्नाचं गळ घालत होता। नाही, ही जी मुलगी आहे, जी विक्टिम जी आहे आमचे गुन्ह्यामधली फिर्यादी, हिचं जीवनसाथी .com वर हिनी पण प्रोफाइल बनवलं आणि मग हे मॅच झाल्यानंतर यांचं चॅटिंग सुरू झालं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरीमध्ये आणि आपण लग्न करूया आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी चॅटिंग बिटिंग झाल्यानंतर हिला गिफ्ट म्हणून एक डायमंडचं आर्टिकल पाठवलं चांगलं आणि ते कस्टममध्ये अडकलंय सांगितलं आणि त्या नावाने काही पैसे काढले। त्याच्यानंतर तो युगांडात आहे मी आणि माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला इमर्जन्सी आता पैसे पाहिजेत, माझ्याकडे जी करन्सी आहे ती चालत नाहीये, अशा पद्धतीचे बहाणे करून त्यांनी जवळजवळ 13,54,981 रुपये तिच्याकडनं घेतलेले आहेत। तर हे जीवनसाथी .comचं प्रोफाईल बँक अकाउंट मधनं जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचं अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला। तर त्याचा चेहरा काही आम्हाला फिर्यादीनी जो दाखवला फोटो तो आम्ही गुगलवरनं आमच्या टीमने म्हणजे सुरवाडे आणि सानप ह्या 2 टीम आहेत सायबरच्या टीम, यांनी त्याचा पहिला गुगलवरनं चेहरा ट्रेस केला, तो मुलीकडनं व्हेरीफाय करून घेतला आणि नंतर मग अनालिसिस करून मोबाईलचं त्याचं लोकेशन काढलं आणि भोपाळमध्ये त्याला अटक केली।